नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून साफसफाईचे काम करणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना नवीनच समस्येला सामोरे जावे लागत आहे। जिथे पालिकेच्या या सेवेत केवळ नगरसेवकांच्या शिफारसीवर घेण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचे नियुक्ती पत्रच दिले गेलेले नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता सेवेत सामावून घेण्याची मागणी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या जनता दरबारात करण्यात आली आहे। पण केवळ शिफारसीवरून कोणालाही सेवेत सामावून घेता येऊ शकत नसल्याचा निर्वाळा करण्यात येत आहे, ज्यात आता याविषयीची सखोल चौकशी करून मग योग्य तो न्याय निवाडा करण्याचे आश्वासन पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी दिले आहेत। मी त्यांना शब्द दिलेला नाही। मी सांगितले बाब तपासतो, एकूणच किती जागा शिल्लक आहेत आणि तुमची पात्रता वगैरे आहे की नाही, की शिक्षण अर्थ आहे की नाही, वय आहे की नाही, या सर्व बाबी तपासून नंतर काय त्याच्यातून मार्ग निघतो बघूया। मुळात नगरसेवकांच्या शिफारसीवरून घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत कोणत्या आधारावर काम करावयास सांगितले गेले आणि प्रशासनानेही याकडे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले हे आता चौकशीनंतरच समोर येईल। पण हे साफसफाई कर्मचारी मात्र आता या पेच प्रसंगाला कसे सामोरे जातात हे तर येणारा काळ स्पष्ट करेल। कॅमेरामन गोविंद सिंग पालसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट।